बघा मैत्रिणींनो, आज आपण कॅनव्हास पेपरवर गळा कसा तयार करायचा, डिझाईनचा गळा तो शिकणार आहेत। आता मी इथे 1.5चा गळा पकडलाय, रुंदी 1.5चा आणि लांबी आहे 11ची। 1 इंच अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी म्हणजे 11.5 घेतला। आता 11.5 झाले। आता आपण इथे घ्यायचा, इथे 1.5 पकडले ना, तर गळा रुंदीसाठी आपण इथे 2.5 घेऊ। आता ही रेषा आखून घ्यायची अशी। नंतर इथून घ्यायचं 3 इंच। जसा गळा तुम्हाला रुंदा पाहिजे तसा आता मला हा 3 इंचाचा पाहिजे, म्हणजे तो 4-4.5 इंचाचा होईल। डिझाईन द्यायचं आहे, ही डिझाईन। आता इथून पकडायचं 1.5 इंच, 1.5 इंच। जेवढा तुम्हाला रुंदी ही पट्टी ठेवायची असेल तेवढी तुम्ही घेऊ शकता। आता मला 1.5 इंच, थोडी लहान नाही का थोडी मोठी नाही, म्हणून मी 1.5 इंच पकडलाय। हा झाला आपला गळा तयार। आता हा गळा कसा जॉईन करायचा तो बघा। हा साडीचा कपडा आहे, तो मी जॉईन करून घेतलाय। तो असा सरळ न ठेवताना उलटा ठेवून घ्यायचा। हा उलटा भाग आहे, जॉईन केलेला उलटा भाग आहे। सरळचा समोरचा भाग हा आहे आणि हा उलटा भाग आहे। त्याच्यावर कॅनव्हास जॉईन करताना काय करायचं, कॅनव्हासचा हा जो चमकतो भाग ना, चमकणारा भाग तो असा खाली ठेवायचा, म्हणजे तो त्याच्यावर इस्त्री फिरवल्यावर तो लगेच चिकटतो। जो आपला चमकणारा भाग असतो ना कॅनव्हासचा, तसा ठेवून घ्यायचा। तुम्ही हा कॅनव्हास डायरेक्ट ब्लाऊज पीसवर न चिपकवता अस्तरवर पण चिपकवून घेऊ शकता। मी डायरेक्ट ब्लाऊज पीसवर साडीच्या कपड्यावर चिपकवून घेतलाय। तुम्ही अस्तरवर पण चिपकवू शकता। साडीचा कपडा थोडा जाड आहे, साडीतला कपडा, म्हणून मी डायरेक्ट त्याच्यावर चिपकवलाय। जर पातळ असला तर अस्तरवर चिपकवून नंतर मग साडीच्या कपड्यावर आपण जॉईन करू शकतो। गळ्याच्या आतल्या साईडला शिलाई मारून घ्यायची। ही शिलाई का मारून घ्यायची, तर हा कॅनव्हास आपण चिपकवलेला असतो ना, तो निघू नये म्हणून ही शिलाई मारून घ्यायची। ही शिलाई मारून झाल्यावर आतला कपडा कट करायचा, बरोबर कॅनव्हासच्या साईडने कट करायचा। आता हा कपडा थोडा अर्धा इंच जास्त असा कॅनव्हासपासून अर्धा इंच जास्त कापायचा। गळा आपण अशा कट द्यायचा। आता आपला हा गळा तयार झाला। आता तो आपण गळ्याच्या पाठीमागच्या भागावर कसा जॉईन करायचा तो बघू। शोल्डरचा हा मध्य काढून घ्यायचा गळ्याचा। आता हे चिपकवताना ह्याचा पण मध्य काढून घ्यायचा, ह्याचा पण मध्य काढून घ्यायचा, म्हणजे हा मध्य आला। आता आपण
इकडनं 1.5 इंच पकडायचं. तुम्हाला गळा रुंदी जेवढी ठेवायची असेल तेवढी, 1.5 2, मी आता हे 1.5 घेतले. इकडनं 1.5 घ्यायची. हा ह्याचा मध्य कुठे आला? इथे आला. बरोबर ह्या सेंटरच्या मध्ये आला आहे. ह्याचा मध्ये इथे आला. इथे पिन लावून घ्यायचं. म्हणजे हे पिन जास्त कशाला लावायचे? तर आपला गळा हा सरकायला नको म्हणून. बघा मी आता हा गळा सरळ बाजूने नाही जॉईन करायला घेतलेला, तर अस्तरच्या बाजूने जॉईन करायला घेतला. ह्या आपला जो मेन फॅब्रिक आहे ना, त्याच्या सरळ बाजूने नाही घेतलेला, अस्तरच्या बाजूने घेतलेला आहे जॉईन करायला. तर बघा आता आपण हा भाग कट करून घ्यायचा. कट्स द्यायचे याला मध्ये मध्ये कोपऱ्यावर. आता हा गळा पलटी करून घ्यायचा. पलटी करून घेतल्यावर ही आतून शिलाई मारून घ्यायची. आता आपण पोटली बटन तयार घेऊ. पोटली बटन तयार करायचं. मैत्रिणींनो, ही तुम्हाला डिझाईन आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.